नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. बग्गी प्रमुखांची होणार चौकशी. आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थान 60,75,00,000च्या गैरव्यवहार प्रकरणी बाळूमामा मेंढरांच्या बग्गी प्रमुखांचीही चौकशी होणार आहे. बग्गीमध्ये नेमकी किती उलाढाल होते, त्यात काही अनियमितता आहे का, याची पडताळणी होणार आहे. संत बाळूमामा देवस्थान समितीमध्ये 60,75,00,000 रुपयांच्या घोटाळा प्रकरणी धर्मादाय निरीक्षक रागिनी खडके व संत बाळूमामा देवस्थान सचिव रावसाहेब कोनकेरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण करत आहे. देवस्थानकडे असलेल्या 19 बग्ग्यांचीही यामध्ये चौकशी होणार आहे. बग्गी प्रमुखांवर मेंढ्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी असते. यासाठी देवस्थानकडून त्यांना वार्षिक मेहनतानाही दिला जातो. अनेक बग्ग्यांना भाविकांनीच वाहने आणि दुचाकी दिल्या असून त्या देवस्थानच्या नावावर करण्यात येणार आहेत. देवस्थानला शिधा, वर्गणी, खोबरेल तेलाची निर्मिती, बकऱ्यांची विक्री, जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार यातून उत्पन्न मिळत असतं. देवस्थानच्या विविध उत्पन्नाच्या मार्गाचा तपास सुरू आहे. देवस्थानच्या जमिनीच्या खरेदी विक्रीमध्येही अनियमितता आहे काय, हेही तपासण्यात येणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी 7 ते 8 विश्वस्तांची चौकशी केली आहे. मात्र उर्वरित विश्वस्त धर्मादाय येथील सुनावणीस हजेरी लावत असल्यामुळे ते गैरहजर आहेत. त्यांना हजर राहण्याची नोटीस त्यांना देण्यात आली आहे.